ती जितकी खडूस आहे ना बोलायला तितकीच दिलदार पण आहे कौतुक करायला. आणि अण्णांचं काय, तू जिंकलंच त्यांना, मग काय. हा अक्षय, काय आता ते चोर पाळत ठेवून नसतील ना आपल्या घरावर? सांगता येत नाही, क्वाईट पॉसिबल नाही. पण अमृता मला काय वाटतं माहितीये का, की ते चोर आहेत ना ते कसलेले चोर नसणार. हो, भुरटे वाटत होते म्हणून तू त्यांना पकडू शकलीस, मारू शकली. अरे सॉरी, लागले असं नको करूस, मजा केली प्लीज, सॉरी. तरी नशीब घरचं कोणी बाहेर आलं नाही म्हणून, नाहीतर वाट होती त्या चोराची. सगळ्यांनी मिळून ये आपण. वसुधा काकूंनी तर कुठून काढलं असतं त्याला. वसुधा काकू, आता मला कळलं, तू काकूचा राग काढला चोरावर म्हणून तू त्याला बेदम मारलंस का? प्रॅक्टिस केली मसाले कुटण्याची? खरं सांग है ना? खरं सांगू, मी तुझा राग काढला. चला आता खऱ्या अर्थाने मी म्हणू शकते अक्षय, काय तू डोक्यावर पडलाय. तुझी तर गाडग्यांच्या घरात मला घुसायला पाहिजे आणि ते दागिने हस्तगत करायला पाहिजे, पण कसं तेच मला सुचत नाहीये. मनोहर डोकं लढव. अरे याला काय भाऊजी काय बडबडताय? काय नाही. काल रात्री पण तुम्ही असेच बडबडत होता. हो, नाही तब्येत बरी आहे ना तुमची? नाहीतर डॉक्टरला दाखवता का? नाही मी असं करते, अमृता येते ना तिलाच सांगते तुम्हाला डॉक्टरकडे न्यायला. आली आहे का ती? हा नाही आली ना, मग तोंडाला पानं पुसलीत तिने माझ्या. चिडताय काय भाऊजी? सकाळी फोन आला होता तिचा, तिला आज यायला जमणार नाही. भाऊजी काल म्हणे गाडग्यांकडे चोरीचा प्रयत्न झाला. हे बघा, हे असं चाललंय तुमचं. नाही तुम्ही अमृता बरोबर डॉक्टरकडे जाच. नको, काय नको. आज नाही जायचंय, उद्या जायचंय. आज तिला घरी काहीतरी काम आहे म्हणाली, त्यामुळे आज जमणार नाही. घाई घाई करतच होती, उद्या सांगेन म्हणाली. बिस्किट के पुढे डालो चार. मधुरा, मी काय म्हणतो, मी अमृताला आणायला जातो गाडग्यांच्याकडे. आणायला? मग अगं काय आहे, त्यांचे सासरचे लोक आहेत ना, ते तालेवार श्रीमंत, त्यांच्याकडे जरा रूढी परंपरा यांचं जास्तच प्रस्त आहे. माहेरचं कोणी न्यायला आलं नाही म्हणून पाठवणार नाही तिला. अहो नाही भाऊजी, उद्या नक्की येते ती. आणायला जायची काही गरज नाही. असं कसं म्हणतेस? अगं चोरी झाली म्हणतेस ना त्यांच्याकडे, मग विचारपूस करायला जायला नको? हा, नाही तर ते म्हणतील यांना काय पडलेलीच नाही प्रभूण्यांना. माई तुम्ही म्हणाल तसं 2 दिवस चालेल का? ठीक आहे, पण लगेच निघू नकोस, जेवून जा. मृदुला, डबे भरून पाठवून दे. हो. काय मधुरा, काय चाललंय? भाऊजी तुम्हाला चहा हवा असेल ना, तो थोड्या वेळाने देते, एवढं काम पूर्ण करते. चहा वगैरे नकोय मला, मला आधी काहीतरी खायला हवंय, मला भूक लागली आहे. पण हे काय, शेजवान चकली, चिवडा, शेव, वेफर्स. अरे वा मधुरा, काय आहे काय? भाऊजी विसरलात का? आज तुमची लाडकी पुतणी येणार आहे. आता ती आली की तिला सारखं काहीतरी खायला लागतं, म्हणून आणून ठेवलंय सगळं. वा. आणि आता ती आली म्हणजे बेबी वंस पण येणार, मग बघायला. ओ गॉड, बेबी खूप दुखतंय का रे तुला? हा, तू काळजी का नाही घेत रे स्वतःची? आणि हे चोर कुठून आले मध्येच? ऍक्च्युअली त्यांनी मला अपॉइंटमेंट साठी विचारलं होतं, पण मी नाही सांगितलं म्हणून त्यांनी अचानकच एंट्री घेतली चोरी करायला. ए अक्की, तू मस्करी काय करतोयस रे माझी? तुला काळजी वाटते ना तुझी इथे? ते बघ, ते केवढं लागलंय तुझ्या कपाळावर. शी यार, नको नको, मी येते तिकडे. ओके, यू वेट, आय एम कमिंग. नाही, आता सगळं ओके आहे, आता ओके आहे सगळं.
माई आणि अमृता दोघींनी औषध लावले, डोंट वरी. पण आहे कुठे ती अमृता? नाहीतर एरवी तुझ्या अंगावर रेलत असते. आणि आता तुझ्या बाजूला असायला पाहिजे होतं तिने, तुझी काळजी घ्यायला. मी सांगितलं नाही का तुला, ती तिच्या माहेरी गेली 2 दिवसासाठी, म्हणून तर ही रूम इतकी शांत आहे. सुनी सुनी वाटते. सवय झाली आम्हाला एकमेकांची जाम. हो हो, तर सवय झाली. सुन सुन वाटतंय. अजून 1 दिवस नाही झाला तिला जाऊन आणि तुला लगेच खाली खाली वाटायला लागलं. हा अक्षय, आय एम नॉट लाइकिंग दिस बेबी. ओके, तू जेलस फील करते. हेच घर दिसतंय. मनोहर, एकदाचा पोहोचलाच रे बाबा दुसऱ्या तिजोरीच्या दाराशी. खरं तर आधीच इथे यायला पाहिजे होतं. आणि ही तिजोरी उघडायला तशी एकदम सोपी. उशीर झालाय पण हरकत नाही, पोचणं महत्वाचं. हा, चला चला मनोहर पंत, कामाला लागा. हॅलो कियारा. तुम्ही की कमळा म्हणू? तुम्ही काही म्हणू नका. इथे कशाला आलात? प्लीज जाओ तुम्ही. एक मिनिट. पाहुणा आलेला असतो ना, त्याला या असं म्हणतात, जा नाही. तुम्ही इथे का आलात? काय पाहिजे हो तुम्हाला? पटपट सांगा. असं दारातच बोलत बसणार होत का आपण? घरात बोलवणारच की नाही मला? हो पण तुम्ही. 1 मिनिट. मी तुला असं ताटकळत उभं केलं होतं का? तू जेव्हा संकटात होतीस ना, तेव्हा तुला मी माझ्या घरात आसरा दिला होता. आणि तू मला साधं घरात सुद्धा बोलवत नाही म्हणजे काय? अहो, इथे चाललात तुम्ही? अहो, काय हवंय तुम्हाला? हळू, काय हवंय तुम्हाला? मला थोडस पाणी देतेस का प्यायला बेटा? चेहरा का असा दिसतोय? काही टेन्शन आहे का? नाही, ते थोडं महत्वाचं बोलायचं होतं अमृताशी. हो. अमृता, अमृता, पाणी आणते. हा, नाही नको, पाणी नको. आई चहा टाक ना दोघांसाठी. काय झालंय? सगळं भयंकर घडलंय. अरे आई यायच्या आधी सांग. अहो, कियाराच्या डॅडला सगळं कळलंय. अमृता. ओ अक्षयराव, वा 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 वा, काय टायमिंग आहे तुमचं. कमाल कमाल टायमिंग आहे. मला अपेक्षा नव्हती तुम्ही इथे असे भेटाल म्हणून. चला बरं झालं. काय आहे, मी तुझ्या आवडतीची अंजीर बर्फी आणलेली आहे. हे घे अमृता. मला प्लीज आता नकोय काही. असं म्हणून कसं चालेल? बातमीच तेवढी गोड आहे ना. हा, तोंड गोड करायलाच हवं. हे घे. कोणी सांगितलं तुला हे करायला? अमृताच्या काकांनी. काकान कळलं. बाई तुम्हाला माहितीये ना, लग्नाला 3 वर्ष झाली तरी अजून आई मला सारख्या बोलत असतात त्यावर. त्यात अमृताची बातमी कळली त्यानंतर तर जास्तच बोलायला लागले. आता ती बातमी खरी नाहीये तरी मला टोचून टोचून बोलत असतात सारख्या. म्हणून तू हे सगळं करतेस? आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. अनंताच्या आणि तुझ्या सगळ्या तपासण्या झाल्या होत्या ना मागच्या वर्षी? हो, आणि आमच्या दोघांमध्येही काहीही दोष नाहीये. हो ना, मग प्रश्न काय येतो आता? योगायोगाचा. आणि तो योग परमेश्वराच्या मनात असतो ना तेव्हाच जुळून येतो. कुणाच्या आयुष्यात त्याचं फळ लवकर मिळतं, कुणाला उशिरा मिळतं, पण ते त्याच्या मनात यावं लागतं. अनंता कधी काही तुला बोललाय का